सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात आज संविधान संरक्षण समिती, निवृत्त अधिकारी कर्मचारी आणि पुरोगामी विचार मंचांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना 2 महत्त्वपूर्ण प्रश्नांवर निवेदने देण्यात आली आहे। यात पेन्शन कपात आणि मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालय आणि मॅगच्या आदेशाचा दाखला देत निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील अम्युटेशन कपातीची 15 वर्षांची चाचकट शिथिल करून ती 11 वर्षे 8 महिन्यांवर आणावी आणि त्याचा तातडीने शासन निर्णय काढावा अशी प्रमुख मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या नावे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। यासोबतच बोगस मतदानाच्या नावाखाली सध्या सुरू असलेली ऑनलाईन मतदार पडताळणी प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची आग्रही भूमिका ही समितीने मांडली आहे। कारण सध्या सुरू असलेला रमजान महिना आणि सर्वांनाच ऑनलाईन प्रक्रियेचे ज्ञान नसल्याने कोणत्याही विशिष्ट समाज किंवा घटक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी BLO मार्फत घरोघरी जाऊन अत्यंत पारदर्शकपणे मतदार याद्या अद्ययावत कराव्यात अशी स्पष्ट आणि न्याय्य मागणी या संघटनांनी प्रशासनासमोर ठेवली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज आम्ही निवृत्त अधिकारी कर्मचारी सरकारी तसेच पुरोगामी विचार मंच यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत। आमच्या प्रमुख मागणी अशी आहे की जे ही सरकारी निमसरकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी हे निवृत्त होतात, यांची निवृत्तीच्या वेळी 15 वर्षाची विक्री पेन्शनच्या अटीवर यांचं कम्युनिटेशन झालेलं असतं, परंतु त्या काळामध्ये 12% व्याजदर होता व आता 6% व्याजदर आहे। या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये खाजगी पिटिशन दाखल केले असता सुप्रीम कोर्टाने 11 वर्ष 8 महिन्यामध्ये व्याजासह मुद्दल विक्री पेन्शनची परतफेड झाल्यामुळे यांची विक्री पेन्शन वसुली थांबवण्यात यावी असे आदेश केलेले आहेत। त्याला अनुसरून माननीय ट्रिब्युनल, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच मॅट नागपूर बेंचने सुद्धा लेखी आदेश केलेले आहेत, परंतु सरकार या संदर्भात शासन GR परिपत्रक काढत नाही। कारण प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याच्या मागे शासनाला कमीत कमी 5 ते 7 हजार रुपये फुकटचे मिळतात, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं आणि त्यावेळेस हे संपूर्ण कर्मचारी 70च्या पुढचेच आहेत। यांना व्याधी अनेक असतात, हृदयविकार, BP वगैरे अशा अनेक व्याधी असल्या कारणामुळे यांचा वैद्यकीय खर्चसुद्धा त्या पेन्शनमधून भागत नाही। त्यामुळे सरकारने ही विक्री पेन्शनची जी अट आहे यासाठी 11 वर्षे 8 महिन्यानंतर विक्री पेन्शन कम्युनिटेशन हे रद्द करावं, यासाठी शासनाने स्वतंत्र GR किंवा परिपत्रक काढावं। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन आहे। तसेच दुसरं निवेदन आमचं